स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल, मनसेची युती करणार का या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य. संभाव्य युतीचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी पाठवावा, मग त्यावर राज ठाकरे निर्णय घेतील. मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचं मोठं वक्तव्य. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे. राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत मनसे केंद्रीय समितीतील पदाधिकाऱ्यांचं मत. दोन भावातल्या भेटींमुळे कंगना राणावत, किरीट सोमय्यांसारख्या परप्रांतीयांची दादागिरी वाढली अशी भावना. लाडक्या बहिणींसाठी निधी जमावताना सरकारची दमछाक. मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्यायाचा निधी पुन्हा वळवला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटन. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर मोदी प्रथमच जम्मू काश्मीरमध्ये. रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा. रेपो रेटमध्ये 0.5% कपात. सर्व प्रकारची कर्ज स्वस्त होण्याची शक्यता. आरबीआयच्या निर्णयानंतर शेअर बाजारात उत्साह. सेन्सेक्स 700हून अधिक अंकानं वधारला. नीट पीजी परीक्षेला सुप्रीम कोर्टाची परवानगी. 3 ऑगस्टला एका शिफ्टमध्ये होणार नीट पीजी परीक्षा. एनबीची मुदतवाढीची विनंती कोर्टाकडून मान्य. मिडी नदी उपसा कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईत 15 ठिकाणी ईडीची छापेमारी. बॉलिवूड अभिनेता दिनू मोरियाच्या घरासह आरोपी अनिकेत कदमच्याही घरावर छापे. बंगळुरूतील चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबीच्या मार्केटिंग हेड निखिल सोसाळेला बंगळुरू विमानतळावर अटक. आरसीबीच्या आणखी 3 अधिकारी ताब्यात. गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्याला फडणवीसांची हजेरी. कार्यक्रमादरम्यान थेट जनतेत जात मुख्यमंत्र्यांचा आदिवासी बांधवांचा संवाद. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.